तुम्ही माझ्या या नवीन YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर या गाईज नाश्ता करायला जांभूळ वगैरे केली, गरम पाणी करून पिलं आणि अर्धा एक तासाने नाश्ता करायला बसले। तुमचा झाला का चहा नाश्ता? काय केलं तुम्ही नाश्त्याला? जरा इथं बाहेरच्या रूम मध्ये बसून नाश्ता वगैरे करतोय। मुलं मुली पण आहेत, दोघं पण बसलेत समोर टीव्ही बघत बघत त्यांचा पण नाश्ता चालू आहे। नाश्त्याला काय नाहीये, रात्रीचा मसाले भात होता तो गरम करून खातोय आम्ही। नाश्त्याला काय आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही हे करून खाल्ले, आता गरम करून चक्कर। गाईज नाश्ता करून घेते, नाश्ता झाल्यानंतर मी तुम्हाला परत भेटते। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा। गाईज आता नाश्ता करून झाला माझा, आता पटापटा काम करून घेतो। कपडे भांडे आता पडलेत, फुल नाश्ता तर करून घेतला। आता काम पण करून घेते पटापटा पटापटा। आता कानामध्ये जरा हेडफोन दिले, जरा हेडफोन लाव चार्जिंगला। काम करताना मला हेडफोन लागतो, गाणे ऐकत ऐकत मी काम करून घेते, म्हणजे पटकन काम होत असतं। मला रोजची सवयच आहे हेडफोन लावायचा आणि मिसरी लावायची। मिसरी पण लावते मी, मिसरी लावल्याशिवाय माझ्याने काम होत नाही। मिसरी पहिली पाहिजे, तुझे जल्लोष येतो मग कामाला। आता लावते मिसरी। तुम्ही लावता का गाईज मिसरी? नाही ना लावत, लावू नका, हानिकारक येते। पण आम्ही काय करणार आता, आम्हाला ती सवय झालेली आहे मिसरीची म्हणून लावतो। ते कचऱ्याचा डबा ठेवा आणू बाहेर, कचऱ्याचा डबा पण ठेवलाय बघा इथंच आतमध्ये। हे बघा इथं असा कोण ठेवतं का कचऱ्याचा डबा खाली? रात्री आणला होता ना, माशांचं होतं म्हणून। सकाळी एक तर आज कचरा टाकायला कोणीच गेलं नाही, मी पण आज जरा उशिरा सुटले आणि जरा फोन आला होता, फोनवर बोलत बसले मी। सगळा राडा तसाच पडलाय। आता पोट भरून खाऊन घेतलं, पोरगं गेलं शाळेमध्ये। आज एक तर पाण्याचा दिवस आहे आमचा, पाणी बिणी भरावं लागेल संध्याकाळी। सगळे भांडे बिंडे ठेवून दे बाहेर। मग आणखीन काय म्हणता गाईज? काय बोलावं काय नाही सुचत नाही मला। थोडं थोडं बोलायचं, थोडंसं थांबायचं, थोडं बोलायचं, पण प्रयत्न। रोज ब्लॉग टाकणारे, रोज माझा एक तरी ब्लॉग येणारच आहे तुमच्यापाशी। तुम्ही स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओला माझ्या लाईक पण करत जावा आणि सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला दररोज वेगवेगळे बघायला मिळतील। तेच व्हिडिओ नसणार आहेत माझे। झाला आता चेहरा, सगळ्या फोड्या गायब झाल्यात। जास्तच खाल्लंय वाटतंय मी, 2दा 3दा घेतलं। मी एवढं खात नाही सकाळ सकाळ, जरासच खाते कारण गरम पाणी पिते म्हणून। जायचं का आज तिकडे? ते 500 रुपये भरून येऊ, त्या बाईला देऊन टाकू। ते नाही का प्रोडक्ट घ्यायसाठी गाईज, मला ते प्रोडक्ट घ्यायचं आहे। एक 6000 रुपयाचं आहे, त्याच्याने तब्येत कमी होते। 500 रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे। तर मला असं वाटतं की तब्येत थोडीशी कमी करावं, खूपच तब्येत झालेली आहे। एक 10-15 किलो वजन कमी केलं तर बरं वाटेल। खूप जाड पण नाही छान दिसत। तर ती बाई बोलत होती 500 रुपये आधी तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर बुक करण्यासाठी भरावं लागतील, त्याच्यानंतर जेव्हा तुमची ऑर्डर तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्हाला बाकीचे पैसे भरायचे। आता फक्त 500 रुपये ऑर्डर बुक करायचे, भरायचेत मला। जाते आता म्हणजे थोड्या वेळाने जाईल, घरातलं काम वगैरे करून सगळं मग जाते आणि पे करून टाकते त्यांना, म्हणजे मला ते ऑर्डर तर माझी बुक होईल। त्यांनी टार्गेट दिलेलं आहे 2 महिन्यामध्ये 12 ते 13 किलो वजन कमी होतं। बघू झालं तर, गॅरंटी पण आहे त्या बाईची, त्या बाईने गॅरंटी पण दिली। आता काय माहिती, खायला तर लय लागतं आम्हाला, होणार आहे का नाही काय माहिती कमी वजन। आज टिकलीच लावली नाही मी, टिकली लावायची विसरून गेले वाटतं आज मी। आंघोळ केली तशीच कॉफी पिली, नाश्ता करून बसले अशीच, टिकली लावायची विसरले। टिकली लावावं लागणार आहे ना।
टिकली नसली कपाळावर तर कसं दिसतं. आणि गाईज मी रोज व्हिडिओ बनवणार आहे, रोज व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ रोज बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन साईडला असतं बघा, तिथं सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन पण दाबा. बरोबर आहे ना झुमरे? पटापटा माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे. नवीनच यूट्यूब चॅनल आहे. चला, थोडंसं तुमच्यासोबत बोलले म्हणून जरा बरं वाटलं. आता परत मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी परत भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.